साधे साधे सिंपल मोमेंट होई स्पेशल ये मोठी हसू होई कशी जा। आपल्या सोबत आहेत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या क्यूट अशा सोनाली खरे मॅम आणि त्यांची तितकीच क्यूट मुलगी सनाया आनंद आणि आजच्या मूवीच्या म्हणजे स्माइल लेकच्या डायरेक्टर प्रियंका तन्वर मॅम। आय एम फीलिंग व्हेरी एक्सायटेड कारण ही माझी पहिली पिक्चर आहे आणि आता रिलीज होते आणि एवढा चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आपल्याला नाव टचवूड कारण चांगले चांगले कॉमेंट्स भेटत आहेत की अबाउट माय ॲक्टिंग आणि आय एम व्हेरी नर्वस अँड लेट्स। थोडीशी बोरिंग बट बरीच इंटरेस्टिंग, कधी कोल्ड कॉफीवरचं एक्स्ट्रा क्रीम, कधी पिझ्झावरचं स्पायसी सीझनिंग, कधी दुधावरची साय असते, लेकीसाठी फर्स्ट BFF फक्त तिची माय असते। अरे क्या बात है। मी खूप सुखात आहे, खूप मस्त आयुष्य माझं, माझी स्वप्न, माझी मुलगी मायरा नाव आहे तिचं। सलाम नमस्ते सत श्री अकाल, केम छो? मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे, पुणे बिझनेस क्लबच्या अमेझिंगच्या पुणे शॉपिंग फेस्टिवलमध्ये मी तुमचं स्वागत करते। माझ्या सगळ्या प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की आज आपण भेटत आहोत अमेझिंग अशा माय लेकच्या टीमची ट्रेलर मी आज कमेंट सेक्शन मध्ये टाकणार आहे, बघायला विसरू नका। सो पुन्हा एकदा तुमचं खूप 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 अभिनंदन। आपल्या सोबत आहेत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या क्यूट अशा सोनाली खरे मॅम आणि त्यांची तितकीच क्यूट मुलगी सनाया आनंद आणि आजच्या मूवीच्या म्हणजे स्माइल लेकच्या डायरेक्टर प्रियंका तन्वर मॅम। सो सगळ्यांना एक कॉमन क्लिशे प्रश्न, कैसा लग रहा है, हाउ इज इट फीलिंग मॅम? आय थिंक सगळ्यांचे फिलिंग सेमच आहेत की आता परीक्षा जवळ येते, सो जितका अभ्यास करताय तेवढा पटापट आणखीन करून घेऊया, रिव्हिजन करून घेऊया। तशी अवस्था झाली की वी आर व्हेरी एक्साइटेड, वी आर व्हेरी नर्वस, सगळ्या इमोशन्स एकत्र आहेत आता। वाव लवली। व्हॉट अबाउट यू सनाया? आय एम फीलिंग व्हेरी एक्सायटेड कारण ही माझी पहिली पिक्चर आहे आणि आता रिलीज होते आणि एवढा चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आपल्याला नाव टचवूड कारण चांगले चांगले कॉमेंट्स भेटत आहेत की अबाउट माय ॲक्टिंग आणि आय एम व्हेरी नर्वस अँड लेट्स सी काय होतं। वाव प्रियंका मॅम? This is like a baby. Yes. But I have held this baby for 2 years, not 9 months. And now it's finally time to deliver and let the world decide. Yeah, I'm they sure should it's a go and super watch nourished it. baby. Yes, fully nourished. You've been carrying it for 2 years. सो या नोटवर मी पुन्हा एकदा स्वागत करते माय लेकच्या टीमचं। खरं तर नाव इट सेल्फ इज सो अमेझिंग, माय लेक म्हणजे माझी लेक, आणि जेनझी आणि मिलेनियल्स दोघांना कुठेतरी युनाईट करणारी अशी मूवी आहे। ट्रेलर बघितल्यानंतर, गाणी बघितल्यानंतर, अदर टीजर बघितल्यानंतर हे कळालंय की एव्हरीबडी, इवन इफ यू डोंट हॅव अ चाइल्ड, इवन इफ यू आर जेनझी, इवन इफ यू आर अल्फा, यू शुड स्टिल वॉच दिस मूवी। आणि ह्या 4 ओळी तुमच्या तिघींसाठी, ओके? थोडीशी बोरिंग बट बरीच इंटरेस्टिंग, कधी कोल्ड कॉफीवरचं एक्स्ट्रा क्रीम, कधी पिझ्झावरचं स्पायसी सीझनिंग, कधी दुधावरची साय असते, लेकीसाठी फर्स्ट BFF फक्त तिची माय असते। अरे क्या बात है, सुपर। अगदीच अमेच्युअर कविता केली मी, थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग इट सो मच लव्ह। माय लेक या मूवीचं जेव्हा आम्हाला कळालं की आम्हाला आता टीम सोबत बोलायला मिळणार आहे, तर सगळ्यात पहिले आम्हाला आठवली ती आमची सोनाली खरे सावरखेड मधली, आभाळ माया मधली, लेटेस्ट आम्ही आदिपुरुष मध्ये पाहिलंय। सो मॅम, मी जसं तुम्हाला म्हणाले होते एक सिक्रेट बट क्यूट स्टोरी तुमच्या म्हणजे मिस्टर विजय आनंद यांच्याबद्दल शेअर करायची होती। मला आठवत नाही ही कधीची गोष्ट आहे, बट माझी आत्या आमच्या सोबत राहायला असायची आणि ती खूप हिंदी सिरियल्स बघायची आणि त्यात मंदिरा बेदी सोबत ऍक्टिंग केलेली औरत नावाची सिरियल होती. And I think he was playing a negative, and at one point the character disappears. So I was very sad. Where did that cute guy go? So that was all about it. So आपण वळूया आता चित्रपटाविषयी. हाच विषय घ्यावा म्हणजे आई आणि मुलीचाच विषय घ्यावा असं का वाटलं? खरं म्हणजे मी खूप नशिबान आहे की मला असं वाटलं नाही. मला फक्त निर्मिती करायची हे एवढं वाटत होतं की एक छान कथा यावी माझ्याकडे आणि मी त्याच्या शोधातही होते. पण जसं मी म्हटलं की मी खूप नशिबान आहे, ब्लेस्ड आहे की मला आपणहून ही स्क्रिप्ट माझ्याकडे आली प्रियंका तन्वर यांच्यामुळे. त्या जास्त सांगू शकतील, पण त्यांनी आम्हाला बघितलं होतं म्हणजे मी आणि त्यांनी एकत्र काम केलेलं एका वेल्डन नावाच्या फिल्ममध्ये, त्याच्यात मी कॅमिओ केला होता आणि ते आमची ट्युनिंग चांगली झाली. अँड देन ऑफकोर्स कोविड आलं
आणि वी वर फॉलोइंग इच अदर ऑन इंस्टाग्राम. तर तिथे त्यांनी सतत मला आणि सनाला त्या दरम्यान सगळेजण फूड व्हिडिओज कर, डान्स व्हिडिओज कर, असं काय काय चालू होतं. सो तेव्हा त्यांना असं वाटलं की यु नो की यांच्यामध्ये काहीतरी केमिस्ट्री आहे, यांच्यामध्ये काहीतरी यु नो आपण काहीतरी करू शकतो. तेव्हा त्यांनी मला ही स्क्रिप्ट दिली आणि सांगितलं की ही फिल्म मला असं वाटतं की तू करावीस, पण आवडली तुला तर, पण मला यात तुझी मुलगीच हवे, तुझ्या मुलीचा रोल प्ले करायला. सो आय एम ब्लेस्ड की ती आली आणि ऑफकोर्स त्याला सनाया हो म्हणाली आणि सनायाकडनं त्यांनी खूप छान पद्धतीने काम करून घेतलं, कारण तिची पहिली फिल्म आहे त्यामुळे जबाबदारी खूप आहे, टायटल रोल आहे. सो ते काम सगळं श्रेय त्यांचं आहे आणि ऑफकोर्स मला जे भाग्य मिळतंय आज माझी पहिली फिल्म प्रोड्यूस करायचं आणि तेही माझ्या लेकी बरोबर, that all is thanks to her. Wow, lovely. So captain of the ship, please tell us about your experience working with these two beautiful ladies. Oh, it was wonderful. For me, like I always say in all our interviews, a film is not film, it is my life. Become part of my life now. We are family and we had fun. Like if you see any during our shoot, we just, every scene or everything, every day was so like it was not work, like a picnic. Like people in Bombay, actually when we were shooting in London, they actually thought that you know we were on a holiday there. Right. But that is what you can see in the film. They always say that a happy crew makes a happy film. Wow. And that is what you will see in this film. Like we felt bad that the film got over after 25 days. There was lots of sadness, otherwise people say chal picture khatam ho gaya. Then my life too can come anytime. Of course. hopefully. So that is what, for me they are more than family now, and what you get to see now is all the fun that we had. Wow, I'm now more excited to watch the film. So माझ्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, 19 एप्रिलला हा पिक्चर प्रदर्शित होत आहे. नक्की बघा, फक्त चित्रपटगृहांमध्ये. कमिंग बॅक टू अ क्यूट लिटिल स्टार किड, आणि स्टार किड नाही म्हणणार कारण टॅलेंटेड आहे. बरोबर, तिची इन्स्टा प्रोफाईल चेक करा, देन यू विल गेट टू नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. सो नेहमीच ऍक्ट्रेस व्हायचं होतं सनाया? लहानपणापासून मी आईबाबांच्या सेटवर जायची आणि आय यूज टू सी देम ॲक्टिंग, आणि त्यांचे क्रू मेंबर्स मला सांगायचे की यू नो तू मोठी होऊन पण ॲक्टर बनणारच ना आईबाबांसारखी. तर बॅक ऑफ द माइंडमध्ये इट वॉज ऑलवेज दॅट की यू नो मला मोठी होऊन ॲक्टरच बनायचं आहे. पण साईडमध्ये असायचं लाईक एव्हरी अदर किड, मला फॅशन डिझायनर बनायचं आहे, आय वॉन्ट टू पेंट, मला सिंगर बनायचं आहे. पण देन फायनली कधी हे चित्रपट आला माय लेक, पहिली आई बोलली की टायटल रोल आहे. आय वॉज व्हेरी शॉर्ट, कारण माझी पहिली फिल्म टायटल रोल, यू नो हाव विल आय पुल इट ऑफ, खूप नर्वस होती. बट देन आय मेट प्रियंका मॅम, आय मेट योगेश सर, दे वर व्हेरी कोऑपरेटिव्ह, आणि आमची क्रू ॲज शी सेड आमची फॅमिलीसारखी झाली, आणि त्या ॲटमॉस्फिअरच्यामुळे माझी ॲक्टिंग आय थिंक चांगली झाली. नो डेफिनेटली, आम्ही जेवढे स्निपेट्स बघतोय ट्रेलरमध्ये अजिबात वाटत नाही की तू यू आर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा फॉर द फर्स्ट टाइम. आय थिंक ॲक्टिंग इज इन युअर जीन्स, सो द जीन्स आर प्रिटी स्ट्रॉंगर. कमिंग बॅक टू यू सोनाली मॅम, चित्रीकरणाच्या दरम्यान कधीतरी को ॲक्टर थोडीशी नरमली आणि मॉमीने ओव्हर पॉवर केलं का? खूप. एखादा असा किस्सा सांगू शकाल? नाही, असं एखादा असा किस्सा नाही, कारण की सततच असं ते थोडंसं पीपिंग आउट यु नो चाललं होतं. बट थँकफुली प्रियांका मॅम वॉज सो रिस्टिंग की त्या बरोबर मला हे करायचे की नो 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 नो. आणि सनायाचं पण थोडंसं कळायचं की आता एक्सप्रेशन्स असतात ना मुलांचे, आपल्याला पाठ असतात ते, की मग जाणवायचं अच्छा ओके जरा साईडला होऊया, आणि मग को ॲक्टर पुन्हा यु नो वापस यायची. सो यातले थोडेसे किस्से व्हायचे. तुमच्या ट्रेलरमध्ये पण आहे की यू आर ट्राईंग टू रीच आउट अँड लाईक नो मॉम नॉट नाव. सो हे पण मला असं वाटतं की रिअल लाईफ मध्ये पण झालंय आणि तुमचे स्माईल ते सांगताय. सो कमिंग बॅक टू यू मॅम, हा चित्रपट बनत असताना तुम्हाला वाटलं का की सोनाली मॅम तो ऑलरेडी इस्टॅब्लिश ॲक्ट्रेस आहे, सनायाची पण ग्रोथ झाली ॲज अन ॲक्ट्रेस, अँड म्हणजे तुम्ही कसं प्रेप करून घेतलं तिच्याकडनं? So I had a very good team. I had an associate director, so I always say I give credit to him for Sanaya, because he is like he's a director himself and an acting coach. So for me, Sonali ma'am came on a platter. She and Umesh are brilliant actors. Yes. I have been trained to direct them and work together with them. Yes. When Sanaya is a born actor, you are absolutely right, because there are so many nuances that Yogi Dada, Yogesh, my associate director, brought things out from her. But when she was on set with me, all we didn't even speak about this. She just came there and we made her do what she had to do. And every time she did something that was, you know, those things that are unheard and unsaid, those beautiful things came out for a director. They are like
that what happened, like Yeah, she what was surprised it? you. I'm telling you, I always tell Sonali, you are 100 out of 100, but she is 101 out of 100. Little extra. Of course, she's Yeah. a Gen Z. So Yeah. coming back to our Gen Z kid, during your experience of shooting, promotion, what that one thing that you felt is changed in you? I think discipline. Before the and obviously the importance of mom. कारण हे शूट व्हायच्या पहिले आय ऑलवेज यूज टू सी हर गोइंग ऑन सेट, यू नो ती बोलायची शी यूज टू टेल मी की आता आम्ही पिक्चर शूट करायला चाललो आहे. बट मला माहिती नव्हते ती एवढी हार्ड वर्किंग आहे. कारण सेटवर दिस वॉज अ फर्स्ट फिल्म ॲज अ प्रोड्युसर आणि आय एम ब्लेस्ड की मी पण होती ह्या पिक्चरमध्ये. कारण मी बघितलं सेटवर हाऊ शी यूज टू ट्रीट हर क्रू मेंबर्स आणि मला पण खूप शिकवलं तिने हाऊ टू बी ग्राउंडेड. ती एवढी शी इज बीन इन द इंडस्ट्री फॉर सो मेनी इयर्स आणि तरी शी ट्रीट्स एव्हरी वन इक्वली. And I've really learned, I've taken that from mom and I hope की मी तशीच होणार when I grow. Wow. So ma'am, I think तुमच्या 2 वर्षाच्या मायलेक बेबी बरोबर हे बेबी पण खूप Yeah. close झालेलं आहे. And the way she is speaking, she is so articulate and I'm so proud of these two girls. So एक शेवटचा प्रश्न, कोणती होती ती मायलेक मूवमेंट ड्यूरिंग द मूवी पिक्चराइजेशन और डिस्कशन की यही मेरी बेटी है, ये मेरी बेटी है. What was that मायलेक मूवमेंट for you? फॉर मी ड्युरिंग द शूट During the shoot, during the preparation? आय थिंक तिने जो एक सीन केलाय शेवटी मी त्याबद्दल बोलू शकत नाही, पण त्या सीनच्या वेळेस ती ज्या पद्धतीने तिने ते डायलॉग्स बोलले आहेत तेव्हा जेव्हा मी ते नंतर तो शूट करताना मी तिथे मला ठेवण्यात आलं नव्हतं. तिनेही सांगितलं होतं की नाही मग तू नको इथे थांबूस आणि मीही थांबले नव्हते. आय नो की हाऊ इट इज. बट तो नंतर मी जेव्हा प्लेबॅक बघितला तेव्हा आय वॉज रिअली इम्प्रेस्ड आणि माझं असं झालं की ते खरंच तिच्या आतून तिने मनापासून बोललेले ते डायलॉग्स होते आणि इट रिअली हिट मी. सो माझ्यासाठी ती मायलेक मोमेंट होती. क्या बात आहे. सो तुमच्या टीम मध्ये आहेत प्रियंका मॅम, सनाया, सोनाली मॅम, त्याचबरोबर उमेश कामत यांचाही एक रोल आहे. विजय आनंद सर याचे को प्रोड्युसर आहेत आणि याला नीरज पंकज यांचं सुद्धा पडगण यांचं सुद्धा सहाय्य संगीतामध्ये लाभलेलं आहे. आर्या आंबेकर सारखी गीतं याच्यामध्ये आहेत. सो आपण आता 4-5 पदार्थांची नावं घेऊ आणि यू हॅव टू जस्ट डेडिकेट दोज डेलिकेसीज टू इच अदर. सो हू इज अ डार्क चॉकलेट? नाईस बट लिटल बिटर. चॉकलेट Between? Okay, who is Because she sugar? is mom and Who is producer. sugar? Okay. शुगर इज आय थिंक उमेश कामत. Who is misal? Spicy and nice. Sanaya. Wow, such a lovely team. So ह्या होत्या आपल्या टीम मायलेक. थँक्यू सो मच हा व्हिडिओ आतापर्यंत बघितल्यासाठी. नक्की 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 बघा 19 एप्रिलला फक्त चित्रपटगृहांमध्ये. चित्रपटाचं नाव विसरू नका, मायलेक. थँक्यू सो मच. थँक्यू.